आताशा होत आले या पुढे ते ना कधी होणे. आताशा होत आले या पुढे ते ना कधी होणे. आता तरी मिळून सर्व बोला. आता तरी मिळून सर्व बोला. ना ऐसे ना पुन्हा होणे. हताशा होत आले या पुढे ते ना कधी होणे. अहो, आमचे क्रांतिकारक चिरंजीव आमच्याशी सुद्धा बोलत जा जरा. बाप आहोत तुझे, आठवण करून द्यावी लागणार आहे का? हैं? तुम्ही असं का बोलताय? काय झालं? अरे, आपली नाती गोती घर कुटुंबासाठी तुझं काही कर्तव्य आहे का नाही? कर्तव्य निभावण्यासाठी तुम्ही लोक आहात ना. नाती आणि कुटुंब गौरव बनतात, सर्वनाशाचं कारण नाही. असं मग आम्ही म्हटलं की सर्वनाशाचं कारण तूच आहेस, तर कुटुंबाच्या सन्मानापेक्षा मोठं काही असतं? आणि तू तर कुटुंबाचा सन्मानच धुळीला मिळवायला निघालायस. मी असं काहीच करत नाहीये. फक्त चुकीला दुजोरा देत नाहीये आणि तो कधीच देणार नाही. चूक आणि बरोबर याची एखादी कसोटी आहे? माझ्या नजरेत तर तू जे करतोयस तेच चूक आहे. म्हणजे तुमची अशी इच्छा आहे की मी तुमच्या मलिन सावलीत घुसमटत राहू, म्हणजे लोक मला तुच्छ नजरेने पाहतील, येता जाता मला बघून टोमणे मारतील की तो बघा, तो जातो एका खुन्याचा भाऊ. हेच हवंय ना तुम्हाला? न्यायालयाने अजूनपर्यंत कुठलाही निर्णय दिलेला नाही आणि तू विकीलाच खुनी घोषित करून टाकलंस. बाबा, विकी दादा आणि माणिकला बोलताना मी स्वतः ऐकलंय आणि त्यांनी कबुली सुद्धा दिलीय. मान्य आहे की विकीने हलगर्जीपणा केलाय, पण भावाच्या नात्याने त्याला घरी तरी परत येऊ द्यावं, त्याला सुधारण्याची संधी द्यावी. पण तू तर त्याला शिक्षा सुनवायला टपलास. कारण जेव्हा मालती देवींची हत्या झाली तेव्हा मी शपथ घेतली होती की त्यांच्या मारेकऱ्यांना पकडून देईन. त्यावेळी मला हे माहित नव्हतं की माझाच भाऊ मारेकरी असेल. सत्य कळल्यानंतरही आपल्याला आपल्या माणसावर दया दाखवावी लागते. असा कुठलाही अक्षम्य अपराध नाही केलाय त्याने. अक्षम्य अपराध नाही केला? हे काय बोलताय तुम्ही बाबा? कुणाचा जीव घेणं अपराध नाहीये? जर आपण कुणाला जीवन देऊ शकत नाही तर त्याला मृत्यू देण्याचा आपल्याला काहीच हक्क नाहीये. जेव्हा तुझ्या भावाला फाशी होईल आणि तुझी वहिनी, त्याची पत्नी विधवा होईल, तेव्हा तुला खूप आनंद होईल, नाही? तुम्ही मला ना काल समजून घेतलं होतं, नाही आज समजून घेणार आहात. हे माझ्यासाठी सुद्धा सोपं नाहीये, पण मी माझ्या स्वाभिमानाशी विश्वासघात नाही करू शकत बाबा.
साक्ष मी देईन. मी विकी आणि माणिकचं बोलणं रेकॉर्ड केलंय, ज्यामध्ये त्यांनी आपला गुन्हा कबूल केलाय. विकी दादाला नक्कीच शिक्षा होईल. भारती, अगं कसला विचार करतेस तू? काही नाही काकी. उद्या खटल्याची सुनावणी होणार आहे, तोच विचार करत होते. माहित नाही मारेकऱ्याला शिक्षा होईल की नाही, म्हणून मनात खूप विचित्र विचार येत आहेत. शिक्षा देणं हे कायद्याचं काम आहे. त्याची तू काय इतकी काळजी करतेस? हेच तर काळजीचं मुख्य कारण आहे काकी. इथल्या कर्त्या धर्त्यांना कायद्याला विकणं आणि विकत घेणं चांगलंच माहितीये. काकी, माझी फक्त एवढीच इच्छा आहे की माझ्या आईच्या मारेकऱ्यांना शिक्षा व्हावी. कायदा एवढा आंधळा बहिरा नाहीये ज्याची कोणीही खरेदी विक्री करू शकेल. आणि कायद्यापासून कोण किती दिवस पळणार? हा, त्यामुळे इतकी काळजी करू नकोस. तुम्ही बरोबर बोलताय काकी, पण या गावातल्या कायद्यावर विश्वास नाहीये. तुम्हाला माहितीये, जर विजयने प्रयत्न केले नसते ना, तर विकीला कधीच अटक झाली नसती. तुम्हाला आठवतंय, माणिकची हत्या तुरुंगाच्या आत केली गेली. ठाणे अधिकारी एवढ्या सगळ्या लोकांसमोर, आणि कोणालाच काही माहित नाही. पण बाळा, उद्या न्यायालयात विजय साक्ष देऊन पुरावा सादर करणार आहे ना? माझ्या काळजीचं सगळ्यात मोठं कारण हेच आहे काकी. उद्या विजयसाठी अग्निपरीक्षेचा काळ आहे. तो सत्याची साथ देतोय की आपल्या भावाची? म्हणजे आता तुझा विजयवर भरोसा नाहीये? खरं सांगू काकी, जेव्हापासून आई हे जग सोडून गेली, माझा स्वतःवरही विश्वास नाहीये. असा आत्मविश्वास हरवून जगायचं नसतं. विश्वास ठेवायला शिक. तुम्हाला खरं सांगू काकी, विजयने मला नेहमीच हा विश्वास दाखवलाय की तो प्रत्येक वळणावर माझ्या सोबत आहे. प्रत्येक वेळी, प्रत्येक अन्यायाविरुद्ध. याचा अर्थ तो उद्या न्यायालयात साक्ष देऊन पुरावा सादर करेल ना? हो काकी, उद्या हे सिद्ध होईलच. त्याला पिंजऱ्यात उभं केल्यानंतर एक भाऊ दुसऱ्या भावाची साथ देतो की सत्याची? उद्या तर खरोखरच विजयसाठी कसोटीचा दिवस आहे. भारती, तुला आता विजयवर जराही भरोसा नाही राहिला? काकी, तुमच्या आणि माझ्या दोघींच्या प्रश्नांची उत्तरं उद्याच मिळतील. उद्याच कळेल की महान कोणी जन्माने बनतं की कर्माने. तू काहीही म्हण भारती, पण हे सगळं करणं विजयसाठी पण एवढं सोपं नसणार आहे. मी सुद्धा हाच विचार करते काकी. जर या जगात सत्याची साथ देणं एवढंच सोपं असतं ना, तर असत्याचं अस्तित्व संपलं असतं. उद्या त्याच्यासाठी खूप मोठं आव्हान आहे. तू इथे का आलीस? हे बघायला आले की आपल्या कुटुंबाशी बंड करणाऱ्या माणसाचा चेहरा दिसतो कसा. तू काय माझा चेहरा वाचणार आहेस? जा, जाऊन झोप जा. खूप रात्र झालीये. झोप आली की मी नक्कीच झोपेन. मला माझी रात्र खराब करण्यात काहीच इंटरेस्ट नाहीये. हा, मग प्लीज जा. विजय, तू खूप मोठ्या दुविधेत आहेस, मला कळतंय. मी कुठल्याच दुविधेत नाहीये आणि द्वंद्वात सुद्धा नाही. मी जे करतो ते पूर्ण खात्रीने आणि विश्वासाने करतो. अच्छा, मग मला असं का वाटतंय? हे तुला माहित आणि तुझ्या बुद्धीला माहित. काय बोलतोयस विजय? जर का माझा होणारा नवरा असा काळजीत बसला असेल
तर मला काहीच वाटणार नाही. तू विनाकारण आपले संबंध का जोडतेस? हा? तुला जर कर्तव्य पार पाडायचंय ना, तर जाऊन त्यांच्यासाठी पार पाड, ज्यांनी तुला इथे आणून तुझ्यावर उपकार केले आहेत. तू नेहमी मला लागेल असं कडवट का बोलतोस विजय? तुला माझ्यापासून काही अडचण आहे का? तुला माझ्या कुठल्या गोष्टीची चीड येते की माझ्यात काही कमतरता आहे? तू जसं सांगशील तसं मी वागायला तयार आहे. याची काहीच गरज नाहीये. तू जशी आहेस तशीच राहा. अजिबात बदलू नकोस. तू हे जे काही करतोयस ते बरोबर आहे. म्हणजे आजपर्यंत मी गप्प बसले विजय, कधीच काही बोलले नाही. मी विचार केला की तुमची खासगी बाब आहे, पण आता जेव्हा मी या घरची सदस्य होणार आहे तर मला बोलण्याचा पूर्ण हक्क आहे. तू तुझ्या कुटुंबाला दुःखात लोटून काय मिळवणार आहेस? एक मिनिट. न्याय आणि अन्यायाच्या लढाईत कितीतरी वेळा आपल्या माणसांच्या विरोधात जावं लागतं. तेव्हा कुठे आपण स्वाभिमानाने जगू शकतो. म्हणजे तुझं असं म्हणणं आहे की न्याय कुटुंबापेक्षा मोठा असतो? कुटुंबाची एक मर्यादा असते, आणि कुटुंबासाठी जर तुम्ही एखाद्या अपराध्याला शरण देत आहात तर हा गाव आणि समाज तुम्हाला कधीच माफ नाही करणार. माझी एक गोष्ट लक्षात ठेव विजय, गरजेच्या वेळी तुझं कुटुंबच तुझी साथ देईल. हे गाव आणि समाज ज्यांच्याबद्दल तुला एवढा कळवळा आहे ना, तुझ्या आसपासही फिरकणार नाही. हे तर काळच ठरवेल. आणि एक गोष्ट तूही लक्षात ठेव की मी स्वतःलाच वचन दिलंय, आणि ते वचन निभावण्यासाठी मी कोर्टात सुद्धा जाईन आणि विकी दादाच्या विरोधात साक्ष देखील देईन. आता कृपा कर माझ्यावर आणि जा इथून. जा जा. आई, आम्हाला तुझी खूप आठवण येते. आणि बाबा बाबा तर तुझ्याशिवाय एकटे पडलेत. आई ते या धक्क्यातून अजून सावरलेच नाहीयेत. आई, मी जी शपथ घेतली होती, ज्यामुळे मी पण केला होता, विकीच्या अटकेमुळे ती शपथ आता सुटलीये. उद्या न्यायालयात विकीची सुनावणी होणार आहे. देव करू त्याला कठोरातली कठोर शिक्षा हो, फाशीची शिक्षा हो, म्हणजे माझ्या मनाचं समाधान होऊ शकेल. आणि त्या मारेकऱ्याला कळून चुकेल की कोणाच्या जीवाशी खेळण्याचा काय शेवट असतो. जेव्हा तो स्वतः आपलं मरण डोळ्यासमोर बघेल. हे देवा, माझी तुला विनंती आहे की त्याला कठोरातली कठोर शिक्षा हो. त्याला शिक्षा होताना काही चूक होऊ देऊ नको. आई, आम्हाला तुझी खूप आठवण येते. तू का सोडून गेलीस? मला तुझी खूप आठवण येते आई. कुठे होतीस इतका वेळ? कधीपासून उभी आहे इथे तुझी वाट पाहत.
तुझ्यासारखी मोकळी नाहीये मी, मला भरपूर कामं करावी लागतात. अच्छा, जेवढी कामं मी करते ना तेवढी कामं तुझ्याकडेही नसतील आणि तू ती करूही शकणार नाहीस. तुला एक गोष्ट सांगू, मी असा विचार करते की आता लग्नच करून टाकते, म्हणजे या सगळ्या कामातून माझी सुटका होईल. हो का? म्हणजे सासरी गेल्यानंतर तुला बसवून तुझी पूजा केली जाईल ना? म्हणजे काय? अशाच मुलाशी लग्न करेन की ज्याच्या घरी नोकर चाकर असतील आणि मी राणी बनून राहीन. जाऊ दे चल, मुलींच्या नशिबात असं सुख कधीच नसतं. हो, हे अगदी तू बरोबर बोललीस. शेवटी मुलींच्या नशिबात माहेरीही सुख नसतं आणि सासरी सुद्धा. चंदा, मला ना खूप काळजी वाटते ग. माहिती नाही आज कोर्टात काय होणार आहे. तुझा विजय दादा हजर राहणार आहे की नाही? तू विजयदादाला समजून घेण्यात चूक करतेस. ते तसे नाहीये जसं तू त्यांना समजतेस. तू एवढ्या खात्रीने कसं सांगू शकतेस? हे बघ चंदा, मला तेव्हाच विश्वास बसेल जेव्हा ते कोर्टात येऊन आपल्या भावाच्या विरोधात साक्ष देतील. आतापर्यंत जे काही झालं ना, ते बघून असंच वाटत होतं की ते सगळे सारखेच आहेत. आता ह्यात तुझ्याशी वाद घालून काहीच फायदा होणार नाही. तू तर स्वतःच्याच डोक्याने विचार करणार. हो, मी तर माझ्याच डोक्याने विचार करणार, पण मला तेव्हा विश्वास बसेल जेव्हा ते कोर्टात येऊन स्वतःच्या भावाविरुद्ध साक्ष देतील. आणि त्याला जर शिक्षा झाली ना, तर नक्कीच त्यांच्याबद्दलचे माझे विचार बदलतील. आज तुझ्या विजयदादाची परीक्षा आहे. मला विजयदादांवर पूर्ण विश्वास आहे आणि ते ह्या परीक्षेत नक्कीच यशस्वी होतील. हे बघ चंदा, हे जे मोठ्या घरचे लोक असतात ना, त्यांना कोणाच्या खात्रीपेक्षा, विश्वासापेक्षा आपल्या फायद्याची चिंता असते. तू खूप चुकीचा विचार करतेस. जर त्याला विकीच्या विरोधात जायचं नसतं ना, तर त्याने आपली मदत का केली असती? ही गोष्ट तू एवढ्या विश्वासाने कशी सांगू शकतेस? किती ओळखतेस तू त्याला? जितकी मी तुला ओळखते. लहानपणापासून बघत आले मी. कधीही जातपात, गरीब श्रीमंत अशा गोष्टीत फरक करताना नाही पाहिलं त्यांना. आणि तुला तर माहितीच आहे, माझ्या विधवा बहिणीच्या लग्नाच्या वेळी कोणीच नव्हतं आमच्या बरोबर. फक्त विजयदादा होते, ज्यांनी आमची साथ दिली आणि माझ्या बहिणीचं लग्न लावून दिलं. ती गोष्ट वेगळी होती. हे त्यांच्या घरचं प्रकरण आहे. भारती, घरचं प्रकरण असलं तरी माणसाचे आदर्श आणि तत्व बदलत नाहीत. जेव्हा आपल्या माणसांवर वेळ येते ना, तेव्हा सर्व तत्व, सर्व नैतिकता बाजूला सारली जाते. चल. काय हरिश्चंद्र, कुटुंबाची सगळी अब्रू धुळीला मिळवण्याची सगळी तयारी तुम्ही केलीत तर? बाबा, काहीतरी वेगळं बोलाल का? तुम्ही तर नेहमीच मला चुकीचं समजता. जर आमचा जरासाही विचार केला असता तर तू हे सगळं केलं नसतं जे तू आज करायला चाललंय. बाबा, मी हे सगळं कुटुंबाच्या भल्यासाठीच करतोय. आपण दहशतवादी आहोत असा लोकांनी विचार करावा असं मला मुळीच वाटत नाही. मी एक नैतिक धर्म पाळतोय बाबा. तुझा हा नैतिक धर्म पाळता पाळता एक भाऊ, एक मुलगा याचं कर्तव्य विसरलास. तुम्हाला काय बोलायचंय बाबा? मोठ्या मेहनतीने, मोठ्या मुश्किलीने या घराचं नाव कमावलंय मी. आता तुझी फक्त एक चूक आणि आपल्या संपूर्ण कुटुंबाचा सर्वनाश. जर तुम्हाला वाटतंय सर्वनाश होईल तर होऊन जाऊ दे. एवढा मोठा सत्यवादी नको बनोस. जर घर फुंकण्याचा तमाशा तुला करायचाच असेल तर घराचा उंबरठा ओलांडण्या अगोदर एक काम कर. कोणतं काम? न्यायालयात जाण्यापूर्वी आपल्या वहिनीच्या कपाळाचं कुंकू पुसून जा. तुम्ही हे काय बोलताय बाबा? जे काम तुझी साक्ष दिल्यानंतर होणार आहे ते आत्ताच करून जा. विकीला जर शिक्षा झाली तर ती विधवा होईल तुझी वहिनी. राहू दे अंकल. ह्याच्या डोक्यात तर फक्त प्रामाणिकपणाचं खूळ भरलंय. हे सगळं बोलून ह्याला काय फरक पडणार आहे? ह्याला फक्त दुसऱ्यांचं तेवढं दुःख दिसतं, आपल्या लोकांचं नाही. हा तर ह्याचा स्वभाव आहे अंकल. ह्याला तर फक्त जगासमोर महान व्हायचं असतं आणि घर उद्ध्वस्त झालं तर ह्याला काहीच फरक पडणार नाही. तुला या घराची खूपच काळजी वाटते. का नाही वाटणार? विजय, एवढा निष्ठुर होऊ नकोस. अजूनही वेळ आहे, थोडा विचार कर. सगळा विचार केलाय. आता मी जे पाऊल पुढे टाकलेलं आहे ते मागे नाही. जा. सत्य
सत्यवादी. बघतोस न्यायालयात माझी बेअब्रू कशी करतोस ते तू. आता होत आले या पुढे ते ना कधी होणे. आता होत आले या